नमस्कार मैत्रिणींनो, हॅपी रंगोली चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण काढणार आहोत 6 ते 6 थेंबांची रांगोळी। अतिशय सुंदर अशी रांगोळी आपण काढणार आहोत। सुरुवातीला आपण थेंब काढून घेऊ। सहा ते 6 थेंब आपले काढून झालेले आहे। आता आपण आजूबाजूला जे 4-4 थेंब आहेत ते 4 थेंबांना जॉईन करून घ्या आधी। म्हणजे 2-2 थेंबांना जॉईन करून घेऊ। चौकोन तयार करून घ्यायचा आपल्याला। वरती पण आपण तसेच काढून घेऊ। असे आपण चौकोन काढून घेतलेले आहे। आता चौकोनांमध्ये आपल्याला हाते तयार करून घ्यायचे आहेत। 2-2 रेषा आपण आधी मारून घेऊया। उभ्या 2 रेषा आणि आडव्या 2 रेषा अशा काढायच्या आहेत आपल्याला। आता आडव्या 2 रेषा काढायच्या आहेत। अशा 2-2 रेषा काढून आपण त्या जोडून घेतलेल्या आहेत। आता मध्ये पण आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे। चौकोन काढून घ्यायचा आहे। आता जे मध्ये जे चौकोन आहे त्याच्या पुढेही आपल्याला तसाच स्क्वेअर तयार करायचा आहे। पुढे असं वाढवून घ्यायचं आहे। सर्व बाजूने आपण तसंच करून घेऊ।
आता जे आजूबाजूला जे आपण 4 चौकोन तयार केलेले आहेत त्याला पण आपण तसंच करून घेऊ. त्यालाही पुढे असा चौकोन वाढून घ्यायचा आपल्याला. आता ज्या आपण बाहेरचे चौकटी काढले आहेत त्याच्या बाजूची जी एक रेष आहे ती रेष आता थोडी मोठी करून घ्यायची आपल्याला. ते थेंबाच्या पुढे जाऊ द्यायचे थोडीशी आणि ती त्या मधल्या याला जोडायची आहे. मधलं जे चौकोन काढलेलं आहे आपण त्याला जोडून द्यायची. आता इकडची जी रेष आहे ती पण आपण तशीच करायची. ती पण थोडी मोठी करून घ्यायची आणि ती मध्ये दुसऱ्या टोकाला जोडून द्यायची. सर्व बाजूने आपल्याला तसंच करायचं आहे. थोड्या थोड्या रेषा मोठ्या करून घ्यायच्या. बाजूच्या रेषा उरलेल्या आहेत त्या मोठ्या करायच्या आणि मधल्या टोकाला जोडायच्या. आता आपल्याला आजूबाजूला कोळीसारखा आकार तयार करून घ्यायचा आहे. असे टोकांना तयार करून घेऊ आपण. जे चौकोन तयार केलेले आहे त्यालाच जोडून करायचं आपल्याला. आता दुसरे जे टोक आहे ते पण आपल्याला तसंच जोडायचं आहे. त्याच्या बाहेरून आकार घ्यायचा आपल्याला कोळीचा. आता त्याच्या बाजूला जे आहे त्या ठिकाणी पण आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे. तिथे पण एक छोटी कळी आणि एक मोठी कळी असं करायचं आहे आपल्याला. सर्व बाजूने आपल्याला तसंच करायचं आहे.
आता त्या साईडचे पण टोक आपल्याला तसंच करायचं आहे. छोटी कळी आणि मोठी कळी असं काढून घ्यायचं आपल्याला. अशा पद्धतीने आपण थोडाफारच कलर टाकलेला आहे आणि अशी ही सुंदर रांगोळी तयार झालेली आहे. माझी ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रांगोळी शेअर करा. थँक्यू.